हिंदू मुलगी नमाज पठण करते का तिला जबरदस्ती केली जाते नमाज पढायला? का हा खेळ धर्मांतराचा नाही ना? हो, अशीच एक घटना घडली आपल्या भागात. आयडियल कॉलेज पोशेरी वाडा तालुका जिल्हा पालघर येथे. हिंदूंनो, वेळेस सावध व्हा. अहिल्यानगरची हिंदू मुलगी फिजिओथेरपी कोर्ससाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते आणि कॉलेजच्या वसतिगृहामध्ये ती राहत असते. सुमारे 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 10-11च्या दरम्यान फिल्टरचं पाणी घेण्यासाठी जात असते. तेव्हा तिला 3-4 मुस्लिम मुली अडवतात. एक वॉर्डन सुद्धा असते. तिला जबरदस्तीने नमाज पठण करायला सांगतात. ती नकारते आणि पळून जात असताना रूमकडे तिला अडवली जाते. धमकावून तिच्याकडून जबरदस्तीने नमाज पठवून घेतले जाते. घाबरलेली मुलगी आपल्या घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगते. घरचे दुसऱ्या दिवशी घटनास्थळी उपस्थित राहतात. कॉलेजला प्रश्न विचारतात, कारवाईची मागणी करतात. परंतु कॉलेज स्टाफ उडवाउडवीची उत्तर देतात. इथे असेच घडते, तुम्हाला काय करायचे करा, कंप्लेंट करायचे करा, असे बजावून धमकावतात. मग घरचे अहिल्यानगरतील हिंदू संघटनांना संपर्क करतात. अहिल्यानगरवाले पालघरच्या हिंदू संघटनांशी संपर्क करतात. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्याशी संपर्क केल्यावर आमचे मित्र शुभम पष्टे आणि हिंदू कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित राहतात. पोलिसांना सर्व प्रकार घडलेला सांगतात आणि कारवाईची मागणी करतात. पालघरचे मुख्य अधीक्षक मिस्टर देशमुख घटनास्थळी येतात आणि विचारपूस करतात, चौकशी करतात आणि कंप्लेंट रजिस्टर करतात आणि आवाहन करतात की असे प्रकार कुठे घडत असल्यास त्वरित संपर्क साधावा. मुद्दा रॅगिंगचा आहे का धर्मांतराचा आहे? धर्मांतर हे अशाच प्रकारे होत असते. ब्रेन वॉश अशाच प्रकारे केले जाते. आता विषय आहे का, हिंदू संघटनांना नावे ठेवणारे गप्प का? आपल्याच भागात अशा घटना घडतात तरी आपण बेसावध का? वेळेवर हिंदू संघटनाच धावून जातात. लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण कुठे आहे असे बोलणारे सेक्युलर गप्प का? हिंदूंनो, आपण किती सेक्युलर बनण्याचा प्रयत्न केला तरी अन्य धर्मीय सेक्युलर बनत नाही. उलट हिंदूच संपला जातो आणि अशा अत्याचारांना बळी पडला जातो. म्हणून वेळीच सावध व्हा. जय श्रीराम, जय शिवराय.